आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चामधून आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ. बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची पाटण्यात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी. आणि जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर. परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना केलं. या कार्यक्रमाच्या 7व्या भागात त्यांनी आज देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. हमने उतना स्ट्रेच नहीं करना चाहिए कि जिसके कारण हमारी एबिलिटी ही टूट जाए. हमने स्लोली इंक्रीमेंट करना चाहिए. चलिए भाई, कल मैंने 7 क्वेश्चन सॉल्व किए थे रात को, आज 8 करूंगा. तणावावर मात करण्याचा मार्ग प्रत्येकानं शोधून काढावा. परीक्षेतल्या तणावाला कुटुंबानं आणि शिक्षकांनी एकत्रितरित्या सामोरं जावं असंही ते म्हणाले. यासाठी आपापसात चर्चा करण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. सातत्यानं मुलांशी इतरांची तुलना न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सभी पेरेंट्स से आग्रह है कि कृपा करके बच्चों की इस प्रकार की कंपैरिजन, अपने ही संतानों की ऐसी कंपैरिजन मत कीजिए. मुलांच्या प्रगती पुस्तकाचा उपयोग स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी न करण्याचा सल्ला त्यांनी पालकांना दिला. विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यातले पालक चंद्रेश जैन यांनीही यावेळी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला. राजभवनासह राज्यभरातल्या शाळांमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं. देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये समाजातल्या वंचित वर्गासाठी राखून ठेवलेल्या पदांचं आरक्षण काढून घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे. ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. विद्यमान केंद्र सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या काळात अयोग्य प्रकारे नेमणुका झाल्या, मात्र आता शिक्षक नियुक्ती आरक्षण कायदा आला असून त्यायोगे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या हिताचं रक्षण करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्यानं नार्वेकर यांनी 3 आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली. या प्रकरणी 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग या आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे. बिहारच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वातल्या नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बिहार विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुधारित कार्यक्रमाच्या प्रस्तावाला या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याआधी हे अधिवेशन 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आमदारांनी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्या विरोधात विधानसभा सचिवांकडे नोटीस पाठवली आहे. चौधरी हे विरोधी राजदचे सदस्य आहेत. भाजपा आणि संयुक्त जनता दलाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने चौधरी यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत रालोआला 128 आमदारांचा पाठिंबा आहे, तर राष्ट्रीय जनता दलाला 114 आमदारांचं समर्थन आहे. MIMचे एकमेव आमदार तटस्थ आहेत. बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पाटण्यात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मीसा भारती चौकशीला सामोरे जाण्यासाठी आज ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीच्या पाटण्यातल्या प्रादेशिक कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. राजदच्या समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना हा घोटाळा झाला होता.
सीबीआयनं या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्या आधारे ईडी आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी केंद्रीय संस्थेने लालू प्रसाद यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या 24 आमदारांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात खटले दाखल झाले आहेत. हे खटले या विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनीच दाखल केले आहेत. देशातल्या विविध भागांमध्ये दाट धुकं दिसल्यामुळे दृश्यमानतेत अडथळा निर्माण झाला असून अनेक रेल्वेगाड्या उशिरानं धावत असल्याची माहिती उत्तर रेल्वे विभागानं दिली आहे. आज दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे 16 गाड्या 1 ते 6 तास विलंबानं धावत असून काही जलद गतीच्या आणि इतर रेल्वेगाड्याही उशिराने धावत आहेत. प्रजासत्ताक दिन समारंभाचा भाग म्हणून आज नवी दिल्लीतल्या विजय चौकात बीटिंग रिट्रीट कार्यक्रम होणार आहे. भारतीय सैन्य, नौदल, वायुदल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे 31 संगीत बँड या कार्यक्रमात आकर्षक आणि थिरकणाऱ्या चालींवरील संगीत वाजवणार आहेत. कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. अंतिम फेरीत भारताचा ऑलिम्पिक खेळाडू दिव्यांश सिंग पन्वारनं सुवर्ण पदक पटकावलं आहे, तर सोनम उत्तम मस्कर हिनं तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये पदकांचं शतक ठोकून महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी आहे. यात 37 सुवर्ण, 32 रौप्य आणि 40 कांस्य अशा एकूण 109 पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि हरियाणाचा क्रमांक आहे. जिम्नॅस्टिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक 9 सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदक मिळवली आहेत. जॉर्डनमधल्या अमेरिकन तळावर इराण समर्थित दहशतवादी गटानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकी लष्कराच्या 3 जवानांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या हल्ल्यामागे हात असलेल्या लोकांवर कठोर कारवाईचा निर्धार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केला. या हल्ल्यात आपला सहभाग नाही असं इराणनं म्हटलं आहे. दरम्यान हा हल्ला जॉर्डनमध्ये नव्हे तर सिरियामध्ये झाला आहे, असं जॉर्डननं म्हटलं आहे. ओमानमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी 5S विश्वचषकात भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत भारताचा सामना उद्या नेदरलँडसोबत होईल. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडला 9-1नं पराभूत केलं, पण इजिप्तकडून 6-8नं पराभव पत्करावा लागला. जमैका विरुद्धचा आजचा सामना भारतानं 13-0 असा जिंकला. ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकेचं निलंबन तत्काळ प्रभावानं हटवलं आहे. 2 महिन्यांच्या निलंबन कालावधीनंतर आता श्रीलंकेला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. ICC सदस्य म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून 10 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीलंका क्रिकेटचं सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे. newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह, न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर ॲट आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चामधील आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ. बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची पाटण्यात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी. आणि जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.